नवी मुंबईत SIR अभियानावर किरीट सोमय्यांचे मार्गदर्शन, मतदार यादी शुद्धीकरणावर भर। नवी मुंबई येथील आर्य समाज हॉलमध्ये SIR अभियानाअंतर्गत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात अभियानाचे प्रदेश संयोजक तथा माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीत 50 लाखांहून अधिक बोगस नावे असल्याचा दावा केला आहे। ही नावे मतदार यादी शुद्धीकरण अभियानाअंतर्गत वगळली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच 30 एप्रिल नंतर हे अभियान अधिक गतीने सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। SIR संमेलन होतं जे महाराष्ट्राच्या मतदार यादीत 50 लाखहून अधिक बांगलादेशी नावं घुसले आहेत। ते मतदार यादीत शुद्धीकरण अभियानात यात वगळले जाणार। 20 एप्रिल नंतर असं दिसतंय की महाराष्ट्रात SIR चं काम सुरू होणार। 2009 नंतर मोठ्या प्रमाणात लाखो बांगलादेशी आलेले आहेत। त्यांनी खोटे आधार कार्ड, खोटे कागदपत्र बनवून जे नावं घुसवली आहेत, या सगळ्यांच्या बाबतीत कायद्यात ही तरतूद आहे की जो निवडणूक आयोगाला खोटे शपथपत्र देणार, खोटे कागदपत्र देणार, ज्याचा जन्म इथे झाला नाही तो मतदार यादीत नाव नोंदवणार, त्याला 3 वर्षाची सजा होणार। नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज ह्या ठिकाणी SIR म्हणजे मतदार यादीचं शुद्धीकरण म्हणजेच त्यांचं पुनर्निरीक्षणाचं जे काम निवडणूक आयोगाच्या वतीनं सुरू आहे, त्या अभियानाची माहिती देण्यासाठी आमचे नेते सन्माननीय माजी खासदार डॉक्टर किरीटजी सोमय्या साहेब या ठिकाणी आले होते। त्यांच्या समवेत त्या ठिकाणी आमचे नव्याने नियुक्त झालेले प्रभारी सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेब आमदार, आपले माजी खासदार संजूजी नाईक साहेब, BLA-1 सागरजी नाईक साहेब आपले ऐरोलीचे, आणि BLA-1 बेलापूरचे आपले निलेश म्हात्रे, आणि अन्य आमचे महापौर ताई सुजाता पाटील, त्याचबरोबर महापौर आमचे यशवंतजी भगत साहेब, सगळ्या उपस्थितांच्या मध्ये एक माहिती देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी की नक्की SIR म्हणजे काय, SIR मध्ये त्या आपल्या कार्यकर्त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे। कारण 2002 ची जी नावं ती यादी होती, तीच यादी कमी अधिक फरकाने या 20 वर्षामध्ये पुढे आली। डिलीट नाव वगैरे झाली नाही, परंतु ह्या 20 वर्षामध्ये अनेक नावं अशी आहेत ज्यांचा या महाराष्ट्र भूमीशी संबंध नाही, ज्यांचा ह्या संपूर्ण देशाशी संबंध नाही, पण त्यांची नावं ह्या ठिकाणी आहेत। काही दुबार मतदार आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी गोष्टी आहेत। आणि सुदैवानं आता त्याचं पुनर्निरीक्षण होणार आहे, म्हणजेच मतदार यादीचं शुद्धीकरण होणार आहे। म्हणजेच त्या ठिकाणी जे 2002 पर्यंत मतदार होते, जे मतदार त्या ठिकाणी आता नव्यानं मतदार प्रक्रिया पूर्ण करतील, अर्ज भरतील, त्यांची त्या 2002 मध्ये त्यांच्या नातेवाईकांची जर नावं नसतील तर ती नावं या ठिकाणी कन्सिडर केली जाणार। सोमय्या यांनी 2009 मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाल्याचा आरोप करत अशा प्रकरणांची चौकशी करून कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले। तसेच अशा प्रकरणांमध्ये 3 वर्षाच्या कारावासाची तरतूद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12, 72 76 47 38 54।